नमस्कार. आपण आलेलो जल जीवन मिशनच्या अमरण उपोषणाच्या घटनास्थळी, जे की पंचायत समितीच्या आवारामध्ये उभं टाकलेलं आहे. अमोल बोरे उकळी ग्रामपंचायतचे युवा नेते, ज्यांनी हे उपोषण या ठिकाणी 3 दिवसापासून स्टार्ट केलेलं आहे. या उपोषण करत असताना त्यांच्या मागण्या आहेत की जलजीवनचं जे काम झालं ते नियमित आणि नियमाला अनुसरून झालेलं नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. भ्रष्टाचार करणारे कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी यांना कोणीतरी पुढारी पाठीशी घालत आहे. त्यामुळे कार्यवाहीला विलंब होत आहे. मागच्या 3 महिन्यापासून अमोल बोरे या पंचायत समितीच्या आवारात जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडे ते उंबरठे झिंजून थकलेले आहेत. त्यांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्याला याबाबत विचारणा केली. सर त्यांनी अर्ज सुद्धा केले, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारच्या याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. याचाच अर्थ की यामध्ये मोठ्या प्रकारात घबाड झालेला आहे आणि कुठेतरी भ्रष्टाचार झालेल्याची शंका असल्यामुळे कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांची मिलीभगत आहे. या प्रकरणाला काल आमदार अनिल देशमुख यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा याच उपोषणाच्या घटनास्थळावरून वरिष्ठ स्तरावर भ्रमणध्वनीवरून याबाबत विचारणा केली. बुलढाणा जिल्हा परिषद सीओ यांना सुद्धा त्यांनी या संदर्भात अहवाल मागितलेला आहे. त्याचप्रमाणे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात असण्याची त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना मागील 3 दिवसापासून अमोल बोरे यांचं अमरण उपोषण सुरू आहे. गावकऱ्यांचा त्यांना प्रचंड पाठिंबा आहे. मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा देण्यात येतो. हे सगळं सुरू असताना मला एक विशेष विषय या ठिकाणी नमूद करावा असं वाटतो. उकळी ग्रामपंचायतमध्ये विद्यमान खासदार म्हणजे मंत्री यांना 777 मतं एवढं भरून मतदान मिळालं असताना सुद्धा या ठिकाणच्या ठेकेदाराची आणि प्रशासकीय अधिकाऱ्याची ही अरेरावी ग्रामस्थांना त्रासून सोडत आहे. म्हणजेच ज्या प्रकारचा आपण पंचनामा सदर सुरू केला, त्या पंचनामा सदरला हे पहिलं पाठबळ पुराव्यानिशी मिळतं की कोणत्याही ग्रामीण भागामध्ये लोक जे त्रस्त आहेत, कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामुळे त्रस्त झालेले आहे आणि त्याचाच राग ग्रामस्थ असो किंवा ग्रामपंचायतचे सदस्य, कोणत्याही प्रकारचे व्यक्ती जे मतदान रूपी आशीर्वाद लोकप्रतिनिधींना देत असतात, तोच राग खासदार प्रतापराव जाधव आणि तोच रोष त्यांना यावेळी सामना करावा लागला आहे. अशा प्रकारच्या या लोकांच्या कुटील कारस्थानामुळं जर लोकप्रतिनिधींना रोषाचा सामना करावा लागत असेल तर निश्चितच कंत्राटदार आणि अधिकारी यांची कान उघडणी करून विद्यमान मंत्री यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया अमोल बोरे यांच्याकडनं. मी अमोल श्रीकिसन बोरे, राहणार उकळी तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. उकळी गावचा रहिवासी असून मी मागील 3 दिवसापासून उपोषणासाठी मेहकर येथील पंचायत समिती येथे आलेलो आहे. तरी मी किती वेळा साहेबांना निवेदन दिले, माहिती अधिकार दिले, मला कोणती माहिती न देता काही नाही ठरता शेवटी मी उपोषण केले. तरीसुद्धा मला 3 दिवस झाले कोणाचा प्रतिसाद नाही, काही नाही. आमच्या उकळी गावातील विहिरीसाठी आणि पाईपलाईनसाठी जे काही निधी आलेला आहे, या निधीमध्ये भरपूर असा भ्रष्टाचार झालेला आहे अशी माझी माहिती आहे. मी अधिकाऱ्यांना कित्येक वेळा सांगितलं की तुम्ही चला, आम्ही दाखवतो काम कसं झालं काय झालं, तरी कोणी आमच्या बोलण्याला काहीच समजत नाही. आमच्या बोलण्यासाठी काही कोणी तयारी होत नाहीत. नंतर मी त्यांना कटाळून शेवटी उपोषण करायला बसलो. आजही मी अधिकारी माझ्यासोबत आले तर मी त्यांना विहीर कशी खोदली, त्या विहिरीत पूर्ण कशी भरली, काय झालं हे सर्व दाखवू शकतो. आणि विशेष म्हणजे डबल पाईपलाईन, हे पाईपलाईनचा नकाशा मागून सुद्धा आम्हाला दिला नाही. पाईपलाईन अशी बनवून नेली त्यांनी की ज्यांच्या पुढाऱ्याच्या वावरातून पाईपलाईन त्यांनी तिकडे नेली, जेणेकरून हिवाळ्यात उन्हाळ्यात जर पाणी कमी पडलं त्यांच्या शेताले तर या पाईपलाईनचं पाणी घेऊ शकतील, असं यांनी केलं. याच आपल्या 3 मुद्द्यासाठी मी इथं आलेलो आहे. असं उकळीचंच नाही, असे भरपूर गावाचे प्रॉब्लेम येतं. कोणत्या गावाची टाकी उभा केले, कोणत्या गावाची टाकी कसेले, कोणत्या गावाची तर कागदावरच पाईपलाईन व्हायले. माझ्या गावाला 4 पाईपलाईन झाल्या. म्हणजे हा सगळं म्हणावं की अर्ध्या महाराष्ट्राचा निधी आमच्या उकळीला देऊन सुद्धा आमच्या गावाला पोटभर पाणी नाही. उकळी ग्रामपंचायतमध्ये किती सभासद आहेत? 11. आणि लोकसभा म्हणजे लोकसंख्या किती आहे तिथली? आमची 5-5.5-6 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. गावकऱ्यांना पाणी मिळतं? आता मी सांगतो मिळत नाही. आता तुम्ही जर आमच्या गावात आले तर आज 3 महिने झाले आमच्या गाववाल्याले गढूळ पाणी प्यायची वेळ लागली, जे पाणी जनावराला पाजतात ते. ही पेयजल योजना कितीला, म्हणजे याचा निधी किती आहे? ती 2.25 कोटी रुपयाची निधी आहे असं मला माहीत झालं. आम्ही वारंवार त्यांना हे मागितलं
जे कागदपत्रे मागितले आम्हाला देण्यात आले नाही. गावकऱ्याच्या वतीने आता तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत, तर गावकऱ्याच्या वतीने तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो? 500-600 लोकांनी मला सगळं ट्रॅक्टर भरभर येऊन इथं प्रतिसाद दिला. मागील 3 दिवसापासून तुम्ही उपोषण करत आहात. इथे कोणत्याही पुढाऱ्यांनी वगैरे भेट दिली नाही आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या दरबारी दखल घेतलेली नाही. तर जर समजा तुमच्या उपोषणाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? मी ठरवून आता आम्ही आंदोलन असं करणार की बा स्वतः मी आत्मदहन करील. मी 100 लोक मेल्यापेक्षा एकला मेलून जर गावाचं चांगलं होत असेल मग आता मी मरायलाही तयार आहे. तर आपण पाहिलं, ह्या उपोषण स्थळाला आपण भेट दिली आणि युवा नेते अमोल बोरे यांची जी आपबीती, जी गावभीती आहे त्यांनी सदर प्रेक्षकांसमोर सादर केलेली आहे की कोणत्याही प्रकारचा पाणी पुरवठा हा सुरळीत सुरू नसून जर गढूळ आणि अशा प्रकारचं घाण पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी देण्यात येतं तर निश्चितच गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका राहणार आहे. आणि हा सर्व लढा देत असताना गावाच्या हितासाठी पुढील काळात जर आपल्याला न्याय मिळाला नाही, प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय यंत्रणा यांनी जर दखल घेतली नाही तर निश्चितच पुढील काळात मी आत्मदहन करणार असल्याची एक ग्वाही त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. कॅमेरामॅन दीपक सोबत रमेश चव्हाण, धन्यवाद.